नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण नेहमीच वेगवेगळे नवनवीन विषय घेऊन येत असतो, जे चालू घडामोडी आहेत किंवा काही होणार आहेत त्या. तर मित्रांनो, आजचा जो विषय तुमच्या थंबनेल वरून लक्षात आला असेल की जी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे, नंबर प्लेट, त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी खूप महत्वाची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, पहिले तर आता शासनाने जी मुदत आहे ती जून पर्यंत वाढवलेली आहे, म्हणजे 1 जुलै पासून ते ऍक्टिव्ह करणार आहे. परंतु आज भारतात इतकी वाहनं आहेत मित्रांनो की त्यांचं हे काम उरकणं शक्य नाही. दुसरी गोष्ट, हे कुणासाठी आहे तर 2018 त्याच्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत, कारण 2018 नंतर कंपल्सरी ह्या नंबर प्लेट लागून आलेल्या आहेत. तर आता त्यांनी काय केलं की ह्या सगळ्या मागच्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा हे केलेलं आहे. तर ती जी नंबर प्लेट आहे ती आरटीओ मधून येते. 2-3 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि ऑनलाईन, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे ऑनलाईन हे करता, अप्लाय करता, ते करू नका मित्रांनो, कारण त्याच्या इतक्या खूप फसव्या साईड आहेत की 1500-2000 रुपये घेतात आणि काही पाठवत नाहीत ते. त्यांचं नंतर कुठेही कॉन्टॅक्ट नंबर नसतो किंवा काही नसतं. पहिली चूक ती करू नका. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, की तुम्ही ज्यावेळी काही लोक करतात तर त्याच्यामध्ये टू व्हीलरला स्कूटर म्हणून ऑप्शन येतं. तर स्कूटरच्या ऐवजी जर तुम्ही दुसरं ऑप्शन काय टाकलं टू व्हीलरच्या बाबतीत, तर ते तुमचे पैसे वेस्ट जातात. त्याच्यामुळे ते खूप केअरफुली करावं लागतं. आणि टू व्हीलरची जी सरकारची फी आहे ती महाराष्ट्रामध्ये 531 रुपये आहे सरकारची फी. तर साधारणतः जे कोणी नंबर प्लेट वगैरे बनवून घेतात, म्हणजे आपल्याला बनवून देतात, हे जे नंबर प्लेटची जे लोक काम करतात त्यांनी आता हे सुद्धा काम करायला सुरुवात केली, तर ते लोक 800-900 रुपये घेतात याच्यामध्ये. आणि टू व्हीलर 4 व्हीलर साठी 1200-1000 रुपये अशी घेतात, कारण 4 व्हीलरची 800 रुपये फी आहे सरकारची. इथे गुजरात, गोव्यामध्ये 150-160 रुपये अशा पद्धतीने फीज आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आशिया खंडात पुण्यामध्ये वाहनं आहेत आणि याच ठिकाणी सरकारने खूप जास्त मोठी फी आकारून या ठिकाणी जनतेच्या खिशाला फटका दिलेला आहे. तर असं मित्रांनो, आता यांनी जे केलेलं आहे त्याच्यावरती आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर हे 2-3 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय करतात हे, की नंबर प्लेटला पंचिंग असतं आणि पाठीमागून बारकोड असतो. जसं आपण कपड्याच्या दुकानामध्ये जातो आणि बारकोड असतो, तसं त्या बारकोड वरती आपल्या पूर्ण गाडी मालकाची किंवा गाडीची सर्व माहिती असते आणि पुढं होलोग्राम दिलेला आहे त्याचा, ओरिजिनलचा. आणि हे काय होणार आहे मित्रांनो, आता यांना हे दंड आकारायला सुद्धा जिथे जिथे कॅमेरे आहेत त्यांना ते सोपं जाणार आहे. तो काय आपला विषय नाही. आपला विषय आहे की सिक्युरिटीच्या नंबर प्लेटच्या बाबतीत कुठल्या कुठल्या काळजी घ्यायच्यात. तर पहिली गोष्ट मित्रांनो, त्यांनी सांगितलंय की हे जे नंबर प्लेट्स आहेत त्यांना रिबीट ठोकलं जाणार आहेत. आता 2018च्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत 4 व्हीलर, उदाहरणार्थ माझ्याच गाडीचं सांगतो मी तुम्हाला, त्याला फायबर आहे मित्रांनो. त्याला जर रिबीट बसवलं तर ते रिबीट कालांतराने ढिल्लं होतं आणि ती नंबर प्लेट पडल्यानंतर पुन्हा तिकडे जाऊन ते रिबीटिंग करून घ्यावं लागतं. ते रिबीटिंग करण्यासाठी प्रत्येक शोरूमच्या बाहेर, म्हणजे जिथं आता तुम्ही समजा जर पुण्यामध्ये एखाद्या स्वारगेट एरियात राहत असेल तर तिथे जर होंडाईचं शोरूम असेल किंवा टीव्हीएसचं शोरूम असेल तर तिथं तुमची नियरेस्ट म्हणून नंबर प्लेट येते. आणि तिथं जे फिटिंग करणारे आहेत नंबर प्लेट, ते सुद्धा 200-250 रुपये घेतात. त्यांनी त्याला वरतून अजून एक सेफ्टी कव्हर आणलाय, त्याचेही 200 रुपये घेतात. म्हणजे तेही 400-500 रुपयाची या ठिकाणी लूट करतात. तर त्यांच्याकडे जावं लागतं. तर त्याला काही पर्याय नाही, तर ते नंबर प्लेटवाले त्याला स्क्रूज ठोकतात आणि स्क्रू जरी ठोकला तरी आरटीओ दंड करणार आहे. म्हणजे बघा, आता ज्या गाड्यांना बसत नाही त्यांना काय पर्याय नाही, पण रिबीटिंग त्या गाड्यांना होत नाही मित्रांनो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्या ज्या जुन्या टू व्हीलर आहेत त्यांना सुद्धा हेच आहे, पत्र्याची साईज वेगळी आहे, त्याला सुद्धा रिबीटिंग होत नाही, त्यालाही स्क्रूज मारावे लागतात. म्हणजे इतक्या काही त्यांनी अशा कंडिशन करून ठेवलेल्या आहेत. पण तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुम्ही जर नंबर प्लेट असाल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी दंड होणार नाही. मात्र जर तुम्ही जर त्याचं रजिस्ट्रेशन केलं नसेल, नंबर प्लेट नसेल, तर किमान 10,000 रुपये दंड आहे त्याचा. तुमची टू व्हीलर असो 4 व्हीलर असो, त्यांनी आरटीओचा जो दंड आकारलेला आहे, जी HSRP हाय सिक्युरिटी जी रजिस्ट्रेशन प्लेट आहे, ती जर तुमच्या गाडीला जून नंतर नसेल तर तुम्हाला आरटीओचा 10,000 रुपये दंड भरावा लागेल. मित्रांनो, अशा पद्धतीची ही
त्रासदायक ही जी प्लेट आणलेली आहे मार्केटमध्ये सरकारने, हे खूप लोकांना मनसोक्त असं इतका म्हणजे भयानक मनस्ताप होतोय की लिमिटच्या बाहेर. आता याच्यामध्ये तुम्ही काय करा, जवळची जी लोक असतील म्हणजे तुमच्या इथं गावामध्ये कुठेही नंबर प्लेटचं काम करण्याचं तुम्ही स्वतः ऑनलाईन जाऊ नका, करू नका. कारण तुमच्याकडून चूक झाली तर ते पैसे सरकारी खात्यात तसेच जमा होतात, ते तुम्हाला परत मिळत नाही, त्याची फी तुम्हाला परत भरावी लागते. त्याच्यामुळे तुम्ही 200-300 रुपये एक्स्ट्रा गेले तरी हा मनस्ताप मिटवा. आणि याच्यासाठी काय होतं, ते लोक त्यांच्याकडे नंबर प्लेट आली की त्याची फिटिंग करतात, त्याचे फोटो घेतात, त्यानंतर ते पुन्हा गव्हर्नमेंटच्या आरटीओच्या साईडवरती अपलोडही करावे लागतात, त्यांच्याकडे तो डाटा असावा म्हणून. म्हणजे इतकं आता एक साधारणतः एखादा शेतकरी कुटुंबातील असेल किंवा मिडल क्लास असेल किंवा वॉचमॅन असेल किंवा नोकरदार असेल, ह्या लोकांनी हे कसं करायचं अपलोडिंग वगैरे, हा एक धंदा आहे मित्रांनो. आणि नाहक दिलेला जनतेला हा त्रास आहे या सरकारने. याची काही गरज नव्हती. आता लावूनच येत होते नंबर प्लेट, तरी सुद्धा या लोकांनी मुद्दामून जी लाडकी बहीण योजना असेल, लाईट फुकट असेल, हे पैसे कुठून ना कुठून सरकार गोळा करते आणि त्याच्यात आणखी मनस्ताप वाढतोय लोकांना. तुम्ही जरी त्या लोकांकडे गेले नंबर प्लेट बनवायला, त्याचा ओटीपी 100 वेळा ते डिस्कनेक्ट होते लाईन, त्याचा ओटीपी येतो, त्याच्यामुळे तुमच्या तिथं 2-3 तास तर हमखास जातात. त्याच्यानंतर तुम्हाला पुढची 1 महिन्याभराची तारीख मिळते की यानंतर तुमची नंबर प्लेट येईल. त्याच्यानंतर आपण तिथं जायचंय, त्याच्याकडून ती बसून घ्यायची. मग टू व्हीलर असेल तर साधारण ते लोक 1000 रुपये घेतात आणि फोर व्हीलर असेल तर 1200, 1400, 1500, जशी मनमानी त्यांची इच्छा आहे त्या पद्धतीने हे आता सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रकारचं स्कॅम चालू आहे मित्रांनो. आणि त्याला सर्वसामान्य जनतेला या तोंडाशी जावं लागतंय आणि हा मनस्ताप सहन करावा लागतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघा, चुका जर झाल्या तुमच्याकडून तर तुम्हाला याची भरपाई तुम्हालाच करायची. त्याच्यामुळं तुम्ही घरी हे करत बसू नका, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू नका. त्याच्या इतक्या वेबसाईट आहेत, फेक वेबसाईट म्हणजे बनावट वेबसाईट, की तुमचे पैसे त्याच्यावरून निश्चित जाणार. हे सगळं मोठं रॅकेट तयार झालेलं आहे ऑनलाईन मध्ये लुटायचं लोकांना. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, जे 2018च्या अगोदरचे वाहनधारक आहेत, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, कुठल्याही गाड्या असतील, त्यांनी जवळच्या नंबर प्लेट वाल्याकडे जायचे, त्याला पैसे द्यायचे आणि त्याच्याकडून तारीख घ्यायची, त्या तारखेला तिथे जाऊन त्याच्याकडून बसून घ्यायचे आणि तिथेच जुन्या आणि नवीन नंबरचे प्लेटचे फोटो काढून त्या शोरूमला तिथं ते अपडेट करतात, तिथून ते आरटीओ ला पुढे फॉरवर्ड करतात. त्याच्यानंतर आपल्या गाडीचं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचं. मित्रांनो, अशी ही डोकेदुखी या ठिकाणी आणून ठेवलेले व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चित लाईक करा, इतरांना शेअर करा, कारण ही माहिती लोकांपर्यंत समजू द्या. कारण आज ह्या प्लेटच्या नावाखाली भरमसाठ लूट चालू आहे मार्केटमध्ये. त्याच्यामुळे आपल्या गोरगरीब बांधवांना, मराठी बांधवांना व जे काही असतील ज्यांना याच्या बाबतीत काहीच माहित नाही किंवा इंटरनेटचं काही नॉलेज नाही, या लोकांना कळलं पाहिजे की हे कुठे बनवून मिळते. कारण हे काय आरटीओ मध्ये जाऊन शक्य नाही मित्रांनो, आणि त्या साईट सुद्धा चालत नाहीत आता व्यवस्थित. त्याच्यामुळे त्यांनी अजून 3 महिने वाढवले. त्याच्यामध्ये आपण जवळच्या जवळ जाऊन जाण्याचा प्रयत्न करून आपल्या सुट्टी दिवशी म्हणा, कधी म्हणा, त्या दिवशी तुम्ही तिथून बनवून घ्या आणि स्वतः काही डोकं त्याच्यामध्ये लावत बसू नका. कारण हे 200-300 रुपयासाठी आणखी काही तुम्हाला फंड किंवा आणखी काही पैसे तुमचे जातील, अशी माझी विनंती आहे. आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.